नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज मी आणि हर्षल हे बघू शकता, छोटा बंधू आहे आपला. आपण आज आलेलो आहे डोंगरगाव येथे, म्हणजे महादेवाचं डोंगरगाव आहे आमच्याकडचं, फुलंब्री तालुक्यात. तर दर श्रावणात आम्ही दर्शनाला जात असतो. या श्रावणमध्ये अख्खा श्रावण गेला पण काही टाईम भेटला नाही जायला. तर आजचा लास्टचा सोमवार आहे, तर मग आज गावाकडे आलो होतो काल. तर म्हटलं चला दर्शन करून घेऊ. तर मग आता मी तुम्हाला दाखवतो मंदिराचं व्ह्यू वगैरे. मध्ये गेल्यावर दर्शन वगैरे करून मग आपण परत जाणार आहे घरी. छोटासा ब्लॉग आहे आजचा. हा मंदिराचा व्ह्यू खालून, खालच्या साईड हे बघू शकता तुम्ही. हा पूर्ण रस्ता असा घाटा टाईप. तर इथून आम्ही वर आलेलो आहे. हे मंदिर आहे. हे बघा, पावसाळ्यात वातावरण मस्त, कंटिन्यू पाणी चालू असतो. पाणी वगैरे हे बघा, फोटो काढायला लोकेशन मस्त एकदम भारी. तुम्ही पण येऊ शकता. हे बघा मित्रांनो, गाडी पूर्ण पहिल्या गेअरवर न्यावं पडते. दुसरा गेअर बी चालत नाही गाडीला, एवढा बेकार रस्ता आहे. हे बघा, लगेच घुसते. पहिल्याच गेअरवर चढवावं पडते, कारण की महादेवाचं मंदिर खूप उंचावर आहे. हे बघा मित्रांनो, आता आमची गाडी आलेली आहे वर. आता आम्ही वर मंदिरात फिरून नारळ वगैरे घेऊ, एक नारळ फोडू आणि मस्त दर्शन वगैरे करू. तुम्हाला वर मंदिर गेल्यावर वर दाखवतो मी कसं वर दर्शन घेऊ आणि मग जाऊ आपण. हे बघा, मित्रांनो आम्ही आता वर आलेलो आहे. आमची बाईक इथं पार्क केलेली आहे. हर्षलांनी वर आलो. आता इथला व्ह्यू दाखवतो. आज लास्ट सोमवार आहे, तिथं भंडारा वगैरे राहतो. जर यायचं असलं कोणाला खायला तर येऊ शकता भंडारा खायला. हे बघा वातावरण. हा बघा आता मंदिराचं व्ह्यू. हे महादेवाचं मंदिर. आता आम्ही इथून नारळ वगैरे घेऊ आणि जाऊ. बघा इथं नारळ वगैरे दुकान आहे, शेव चिवड्याची वगैरे. आपण आता नारळ वगैरे घेतले, बेलपत्ता वगैरे. इथून आपल्याला पायऱ्या चढत जावं लागतं. इथून अशा प्रकारचं गेट आहे. गेटला मी असं एका वेळेस एकच माणूस जातो. असं आदबशीर यायचं, इथं जास्त गडबड करायची नाही, तर एक माणूस अटकून जातो त्याच्यात. हे बा आमचा बेंडू हर्षल चालला वर. तर हर्षल इकडे बघ ना एक वेळेस, हाय कर. हे बा, बोल काही दोन शब्द बोल. अरे बोल ना. नाही म्हणतो तो बोलायला. अशा पायऱ्या चढत जावं लागतं. हा देवाचं नाव माहित नाही. तर पावसाळ्यात तिकडं कंटिन्यू पाणी चालू असतो. हे बघा पाणी चालूच आहे वर. दम लागतोय मित्रांनो लगेच चालायला. खूप दिवस झाले चॅनलला ब्लॉग पण नाही टाकला एक मी, त्याच्यामुळं म्हणलं चला आज. बघा व्ह्यू. हे बघा पूर्ण धुकं सह्याद्री टाईप. हा इकडच्या साईडनं हा रस्ता बघू शकता. हा दिसतोय हा रस्ता. इथून पूर्ण येणं पडतं वर. रप्पा इकडे पुरं धुकं आहे. इकडे तर काही दिसत नाही, छोटे छोटे झरे. हे पहा, आमचा हर्षल चालला वर आता. कुठून जायचं रे. तर आपण आलो आता फायनली लास्ट वर.
आपली गावकरी मंडळी त्यांचं दर्शन झालेलं आहे इथं. हे पाहिजे आहे करायला एक अनिकेत, तो एक इकडं कार्तिक उभा आहे, तो बघा कार्तिक हा एक अनिकेत. हे बा श्रावण आता तुम्हाला मंदिर दाखवतो मी. हे बाबा बाहेरून मंदिर आतमधून दाखवतो. पुरं सह्याद्रीवाणी ही मंडळीचं दर्शन झालं. हे निघले आता काय करायचं. दिसले का थोडी दिसली. चला आता मध्ये दर्शन घेऊ. त्याच्या आधी तुम्हाला एक तर सांगतो मी की मंदिराच्या मागच्या साईडला इथं असं पैसे चिपकवता आणि असं म्हणतात की आपण विष जे म्हणजे विष मागितली, जसं पैसा चिटकला त्यानं काही विष मागितली पूर्ण होती, अशी प्रथा आहे. आता याच्यात तर काही जास्त माहिती नाही, तुम्ही या आणि इथं ट्राय करून बघू. त्याच्या मागच्या साईडला 1 रुपया चिटकावता, आपली विष मागायची मस्त पाहिजे. काय कर चिल्लर? हां नाही आमच्याकडे तर काही चिल्लर पैसे नाही, त्याच्यामुळे आम्ही काही ट्राय करत नाही. आता तुम्ही या आणि ट्राय करून पहा नक्की. तर आम्ही जातो मंदिरात मध्ये दर्शन घेतो. मोबाईल अलाउड आहे मी, तर मी मध्ये आता काही बोलत नाही जास्त. तुम्हाला व्ह्यू दाखवतो, मला फ्रंट साईडचा व्ह्यू. हवन कुंड इथं मध्ये नंदी महाराज मध्ये दाखवतो मी तुम्हाला गेल्यावर. मंडळी बघा वरच्या साईडनं. नारळ बाहेरच फोडावं पडतं, मध्ये फोडायला जागा नाही म्हणतात. त्याच्यामुळे तर मी आता नारळ फोडून एका टोल्यात फुटलं पाहिजे. नारळ फुटलं, अर्ध गेलं टोल्यात फुटलं डायरेक्ट बोटाला. नारळ गिरळ फोडलं आपण. आता आपलं जायचं मध्ये दर्शनाला. इकून जात्या घंटी वाजून घेऊ आपण इकडे टुमटुम. मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालं. आता नारळ वगैरे फोडलं, सगळं मस्तपैकी झालं. आता आम्ही थोडा फोटोशूट करतो. आता धुकं पण कमी झालं, पण पाऊस वाढला थोडा. फोटोशूट करून घेतो थोडा. फोटो दाखवतो तुम्हाला पुढं काय क्लॅरिटी आपल्या मोबाईलची. मित्रांनो आता भरपूर बारीक चालू झालेली आहे. आम्ही फोटो काढले. आमचे तिघांचे सोबत फोटो काढायचे ते. आम्हाला फोटोग्राफर भेटले नाही जास्त, कोणी इथं काढायलाच कोणी भेटलं नाही. सगळे गरजेचं. आणि बघा आता आम्ही इथं ठोकळा नाही बघतोय, तुम्हाला सांगितलं तिथं चिटकती का बघू. आता 20ची नोट हे बघा, 20ची नोट चिटकली. आता आमचा हर्षल विष मागणार आहे. आता काय माग लवकर, त्याच्या मनात आहे. आता त्याला माहिती काय मागितली त्यानं विषाला. अशी काढून आणि खिशात घालून घ्यायची. बघ हे बघा इकडे खिशात घालून घ्यायची, कारण 20ची नोट आहे. एकचा ठोकळा असता तर आम्ही रोद्याला असतो इथं. त्याच्यामुळे 20ची नोट आहे ना, त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही त्याला. तर आमचं दर्शन झालं. तर आम्ही हे बघा आता धुकं गेलं सगळं. तुम्हाला एक लास्टचा व्ह्यू दाखवून देतो मी इकडचा. झरे मस्त झाली. आम्ही
लहान होतो ना त्यावेळेस यायचो इकडे, या झऱ्यामध्ये आम्ही स्विमिंग करायचो, खाली पोवायचो इकडे या झऱ्यामध्ये. पूर्ण झरे खाली डोंगराला. हा पूर्ण व्ह्यू. आता आम्ही निघलोय. आमचा व्हिडिओ इथं संपत नाही अजून जाताना आम्ही तुम्हाला एक वाटात एक छोटंसं तळ आहे आमच्या, जे काय तिथं ओढं एक मोठं बाहेर तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यातनं आम्ही गाडी नेणार आहे. तुम्हाला बाय बाय करू. हे धुकं बघा कसं चाललं, पूर्ण धुकं. हे बघा थंडी वाजवली, थंडी खरंच वाजवली मित्रांनो, एक बेकार थंडी. हे हर्षर कोकाळा आमचा बोलला इकडून चाला म्हणून तो, इकडून जायचं आपल्याला खाली. त्या साईडला पार्क येत. आता इकडून जायला देऊ, हा वेगळा रस्ता आहे. इथं डायरेक्ट बघा इथं, पण आम्ही इथं बाईक आणली नाही, जरा रिस्क तिकडून लावली, स्टेअरनं वर आलो. आता आम्ही ह्या साईडनं करायचं. तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवतो. हे बघा तिकडं झरीच दूर आहे मस्त. तिकडं जायचं, तिकडं नको नाही जायचं आपल्याला. अक्षर आपल्याला घरी जायचं आता. तिकडं आता पुढच्या श्रावण सोमवारात जाऊ आपण. हे बघा इकडे ओढे पूर्ण. आम्ही लहान होतो मित्रांनो तेव्हा या ओढ्यात मस्त आंघोळी करायचो येत या साईडनं. आज बी केली असती पण हर्षल म्हणतो पाऊस आहे आज, त्याच्यामुळं आज नाही करायची. हे बघा एकूण मस्त रस्ता आहे, पण जरा असा सरळ आहे मित्रांनो. डायरेक्ट गाडी ना पहिले गेरोर येते, बंद पडली तर डायरेक्ट दरीत जाते गाडी. दरीत गेल्यावर काही विषय राहत नाही. हे बघा हे दरी बघा किती बेकार इकडं. त्याच्यामुळे इकडून गाडी आणण्याची जरा रिस्क आहे. तुम्हाला विनंती आहे. हे बघा आमचा माणूस घसरून पडला हो. लागलं का रे? लागलं म्हणजे थोडं मागून लागलं थोडस. हर्षला हसू येऊ राहिलं. आता काय करते, रस्ता आता पावसाळ्यात थोडा रिस्की असतो इकडं, त्याच्यामुळे आम्ही गाडी तिकडेच लावली. आता आम्ही निघलो आमच्या घराच्या दिशेने. परत मला संभाजीनगर जायचं. चिमुकली कशी येत आहे बघा, कुठली काय माहिती. कुठले रे मित्र? नेदोनाचे डोंगरगावचे म्हणते. हे बघा हा बघा कोणाचं डोंगरगावचं आहे की नेदोनाचं आहे. हा कोणाचं आहे काय माहिती. काय नाव तू? देवांश. हा देवांश चाललाय दर्शनाला बघा वर. हे बघा आम्ही निघलो आता खाली. आम्ही आलो तुम्ही पण या. श्रावणात खूप मजा आहे आणि जास्त दूर नाही, आपल्या फुलंब्री तालुक्यात आहे. फुलंब्रीपासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे, 14-15 किलोमीटरच्या अंतर. पण खूप मजा आहे, मस्त आहे एकदम. दर्शन वगैरे होत्या. जास्त गर्दी सोमवारी शनिवारी जास्त गर्दी असते, इतर दिवशी कमी असते थोडी. आता मला युवराजचा कॉल पण आलेला आहे. युवराजचा कॉल आला, मी आता युवराजचा कॉल आला मला, मी युवराजचा कॉल रिसीव्ह करतो, मग नंतर व्हिडिओ चालू करतो. मित्रांनो आम्ही आता निघलो. हे बघा आमची धन्नो घेतली, दोघं बसले गाडीवर. लास्टचा व्हिडिओ बघा. आता पूर्ण नागबोडी रस्ता आहे मित्रांनो. आम्ही निघलो. आता आमची बाईक आहे, आम्ही तिघं बसलेलो आहे. आता आम्ही निघलेलो आहे खालच्या दिशेने, म्हणजेच आमच्या परतीच्या प्रवासाला निघलोय. आता आम्ही चाललोय घरी. दर्शन वगैरे करून सकाळी आलो होतो. उशीर झाला होता, याला 4 वाजता यायचं होतं, तर उठलो नाही लवकर, त्याच्यामुळे 7 वाजता आलो. आता जाताना आमचा रस्ता तुम्ही बघू शकता, सापावानी वाकडा तिकडा आहे. आता हे बघा गन वगैरे लावून घेतले. ते व्हिडिओ घ्यायचा होता गन लावताना आमचा त्या पोरीचा, पण ते काय झालं मध्येच फोन आला आम्हाला एक कॉल, त्याच्यामुळे व्हिडिओ कॅमेरा चालू झाला. आम्ही आता ट्रे लावलेले आहे. हर्षल इकडे बघ एक मिनटं. तेव्हा हर्षलला आम्ही सगळ्यांनी ट्रे लावले तिघांना. आता तुम्हाला आम्ही मेन म्हणजे आता तो एक समोर गेलो का रस्त्यात एक असं म्हणजे तळ्या टाईप आहे पाणी, त्याच्यातून आम्ही गाडी नेणार आहे. तो व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे आणि तिकडे आपला व्हिडिओ समाप्त करणार आहे. हर हर महादेव. चला, हा आलेला आहे आमची आता रस्त्यातली अडचण मोठी. हे बघा पाणी किती आहे. आता याच्यातून आमची बाईक नेणार आहे. इथं विहीर बघा पूर्ण भरलेली आहे, पूर्ण पाणीच पाणी इकडं. हे बघा शेतात पूर्ण पाणी, शेतकऱ्याचं सगळं नुकसान झालेलं आहे इथं. पण आता चला, आता आम्ही चाललोय पुढं. आता पाण्यातून आमची मजा बघू शकतो. डायरेक्ट लगी अर्धी बाईक जाती. सरळ जाऊ द्या, नाल्यात न जाऊ. हे बघू शकता मित्रांनो कसे आले पाणी बघा किती खतरनाक आहे. बघा
आमची गाडी सक्सेसफुली निघलेली आहे पुढं आणि तसं तुम्हाला दाखवायचं होतं लास्टला. आता पाणी पण येतो, एव्हा कॅमेऱ्यावर पाणी दिसत असतं तुम्हाला. आम्ही आता आमच्या ब्लॉग समाप्त करतोय. आम्ही जातो घरी आता, मस्त चहा वगैरे पितो आणि इथं आपला ब्लॉग समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. चला बाय.